नमस्कार, मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. रेकीची प्रार्थना. आपण रेकीची प्रार्थना रोज म्हणतो, रेकी घेतो. आपल्या स्वतःला, आपल्या जवळच्या लोकांना आणि रोज माझ्या प्रार्थनेमध्ये मी सगळ्यांना सांगत असते, की आपल्या वास्तूचे खूप आभार मानायचे. जसे आपण आपलं रेकीद्वारे आपण आपल्या स्वतःचे आभार मानतो, या मनुष्य योनीचे आभार मानतो. बघा, खूप जन्मानंतर आपल्याला ही योनी मिळते आणि ह्या जन्मातच आपल्याला कळतं की पाप काय, पुण्य काय आणि कुठल्या कर्माद्वारे पुण्याचा साठा होतो. तर अशी ही पवित्र योनी, मनुष्य योनी, पवित्र आत्मा आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे आपण ह्या जन्मामध्ये ही मनुष्य योनी धारण केलेली असते. तर ह्या योनीद्वारे आपण सगळ्या गोष्टींचे आभार मानत असतो. मग आपल्याला सकाळीच जेव्हा आपण उठतो, तेव्हा सकाळी पहाटे उठून आपण रेकीची प्रार्थना म्हणून आपल्या प्रत्येक अवयवाला आपण रेकी देतो आणि त्यानंतर आपण घरातल्या लोकांना रेकी देतो. बघा, आपली घरातली लोकं, आपली माणसं ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व असतं, त्या सगळ्यांना आपण ही चैतन्य ऊर्जा आशीर्वादारूपी तिचे नेहमी आशीर्वाद सगळ्यांशी पाठीशी राहू दे म्हणून आपण ब्रह्ममुहूर्ताला प्रार्थना करत असतो. आणि त्याची सगळ्यांना नक्कीच खूप छान त्याचे रिझल्ट्स येत आहेत. तर त्याच्यामध्ये मी अजून सगळ्यांना सांगते, की जे सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताला असतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे, की आपली वास्तू उठल्या उठल्या आपल्या वास्तूचे आपण रेकी घेतल्यानंतर आपल्या वास्तूचे खूप आभार मानायचे. बघा, आपली सुंदर वास्तू. मग आपल्या वास्तूमध्ये आपण कल्पनेतनं वैश्विक शक्ती सगळीकडे तिचे आशीर्वाद मंगलमयी पारंपरिक रेकीच्या चिन्हांद्वारे आपण सगळीकडे ती बघत असतो, आपल्या आजूबाजूला, आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये. आणि बघा, मग आपली वास्तू. तर आपल्या वास्तूचे भरभरून आभार मानायचे आणि त्या वास्तूचं प्रत्येक क्षणाला, सकाळीच नाही तर प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. बघा, आपल्यासारखी सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाली नसेल. ह्या जगामध्ये अशी कितीतरी लोकं आहेत की ज्यांना स्वतःचे घर पण नाही मिळत. कितीतरी लोकं फुटपाथवर दिवस काढतात. कितीतरी लोकांना गरीब म्हणजे त्यांना घर बनवण्यासाठी, घर घेण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात. मग बघा, आपल्याला इतकी आपली छान वास्तू आहे, सगळं आहे, तर नेहमी सगळ्यांनी परमेश्वराने दिलेल्या ह्या अनमोल भेटीचं नेहमी तुम्ही तिचे आभार माना. जेव्हा तुम्ही भरभरून आपल्या वास्तूचे आभार मानता, त्यावेळेस ती वैश्विक शक्ती भरभरून आपल्या घरातनं व्हायला लागते. आणि मग आपण त्या कल्पनेमध्ये म्हणजे वास्तूच्या जेव्हा आपण तिचे आभार मानत असतो रेकीद्वारे आणि जेव्हा आपण कल्पना करतो की ती वैश्विक शक्ती घरभर आपल्या सगळीकडे मंगलमय चिन्हांद्वारे सगळीकडे आहे, तिचे आशीर्वाद आपल्या पूर्ण घरावर आहेत, रेकीची शुभचिन्ह, मग रेकीतले सगळे पारंपरिक चिन्ह सगळे आपल्या घरामध्ये आहेत. आणि रेकीची पारंपरिक चिन्ह जसं चोखुरे आहे, तर त्याच्याद्वारे आपण घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आणि हार्मनी सिम्बॉल म्हणजे संतुलनचं चिन्ह रेकीचं जेव्हा आपण काढतो, तेव्हा आपल्याला घरामध्ये जाणवतं की आपल्या घरामध्ये खूप छान शांतता आहे, सगळे खेळीमेळीचे वातावरण आहे, सगळ्या नात्यामध्ये संतुलन आहे. मग भरभरून ती प्रेमरूपी ऊर्जा, वैश्विक ऊर्जा भरपूर आपल्याला जाणवतं. प्रत्येक गोष्टीत तिचे आपल्याला आशीर्वाद जाणवतात. आपण जेव्हा सकाळी उठून म्हणजे जेव्हा तिचा आभार मानतो आणि जेव्हा सगळं आवरून आपण आपल्या स्वयंपाकघरात असतो, तेव्हा आपल्याला जाणवते की ती वैश्विक शक्ती अन्नदेवतेच्या स्वरूपात आपल्या घरात आहे आणि त्याद्वारे त्या स्वयंपाकघरात छान अन्न तयार होतं आहे. आणि मग त्या अन्नाद्वारे ती घरातली बाई आपल्या घरातल्या लोकांना एक प्रकारचे ब्लेसिंग पास ऑन करत असते. रेकीची आपण तिथे परत प्रार्थना म्हणतो अन्न तयार करण्या अगोदर, की जे काही अन्न आहे आपल्याला ज्यांच्याद्वारे ते अन्न प्राप्त झालेले आहे त्यांचे आभार मानतो. म्हणजे आपण शेतकऱ्यांचे आभार मानतो, ज्यांनी मेहनत घेतली आपल्यापर्यंत ते धनधान्य पोहोचवण्यासाठी, त्यांचे आपण खूप आभार मानतो.
आणि मग अन्नदेवतेचे खूप आभार मानतो की जिच्यामुळे माझे हे अन्न छान तयार होते. तर हे परत आलं तुमच्या चांगल्या कर्मामध्ये. जेव्हा आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीत आभार मानत असतो, त्यावेळेस ती अन्नदेवता पण आपल्याला छान तिचा आशीर्वाद देत असते आणि ती अन्नदेवतेचा आशीर्वाद आपण जे काही अन्न तयार करतो त्याच्यामध्ये ते उतरत असते. तर इतकी छान ही वैश्विक शक्ती आणि विविध रूपामध्ये ती आपल्या घरामध्ये मग वावरत असते. मग त्याद्वारे आपले अन्न तयार होते. जेव्हा देवपूजा आपण करत असतो त्यावेळेस आपण आपल्या देवांची आपण सेवा करत असतो आणि थोडक्यात आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो. त्या कुलदेवतेचे वैश्विक रूपी आशीर्वाद आपल्याला क्षणोक्षणी जाणवायला लागतात. आणि मग आपण घरामध्ये काही कुठल्याही गोष्टी करत असू तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आभार मानायचे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्ट, मग ती वस्तू असो किंवा काही असो, तुम्हाला जे काही उपलब्ध होतं आपल्या वास्तूमध्ये नेहमी आपण चांगलेच बोलायचे. कधीही आपल्या तोंडातनं आपण नकारात्मक कुठल्याही गोष्टी बोलायच्या नाही. तुम्हाला कितीही राग आला, कितीही काही झालं तरी शांत राहायचं आणि असं म्हणायचं की ह्या गोष्टी ह्या वेळेला आत्ता होणार होत्या, पण त्याची तीव्रता आता कमी झालेली आहे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने. म्हणून आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीविषयी तुम्ही आभार माना. त्या घरामध्ये तुम्ही ठरवा की मला कुठल्याही गोष्ट नकारात्मक बोलायची नाही आहे. वास्तू म्हणते तथास्तु. त्याप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये तुम्ही ठरवायचं की ही माझी वास्तू आहे. या माझ्या वास्तूत मी नेहमी, जसं आपण मंदिरात गेल्यावर आपण कधी वाईट बोलतो का नाही? मंदिरात गेल्यावर आपण फक्त काय करतो, छान मंत्र असतात, छान आपल्या प्रार्थना असतं. आपण त्या देवाला म्हणतो, देवा आपण मला सुखी ठेव, माझ्या घरच्यांना सुखी ठेव. त्याचप्रमाणे ह्या वास्तूला आपण तिची प्रार्थना करायची की तुझे ह्या वास्तूचे मी किती आभार मानू, या वास्तू देवतेचे किती आभार मानू की जी भरभरून मला आज राहायला छान जागा आहे, सगळं आहे. ह्या वास्तू बघा, प्रेमास्वरूप आपली वास्तू. प्रेमाने तुम्ही तिला रोज तिचे आभार माना आणि मग बघा ती वास्तू तुम्हाला किती भरभरून देते, किती भरभराट देते. आहे त्या गोष्टीमध्ये आनंद मानायला शिका. मी माझी वास्तू आणि तिच्यावर भरभरून प्रेम करा. ज्याप्रमाणे आपण आपले घर नेहमी आवरून ठेवतो, साफ ठेवतो, त्याप्रमाणे आपण आपल्या मनात आपलं जे मन आहे ते छान ह्या शरीररूपी मंदिरामध्ये आपलं मन आहे, तिला पण नेहमी स्वच्छ ठेवा. आपले मन नेहमी स्वच्छ ठेवायचे, इतरांविषयी, आपल्या घराविषयी, आपल्या लोकांविषयी. नेहमी जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत आभार मानतो तर त्या गोष्टी अधिक कितीतरी क्षमतेने तुमच्यावर आशीर्वाद द्यायला लागतात. आशीर्वादारूपी वैश्विक शक्ती घरभर व्हायला लागते. तर अशी ही वैश्विक शक्ती आणि तिचे आशीर्वाद आपल्या छान वास्तूद्वारे आपल्याला मिळत असते. म्हणून कधीही आपल्या वास्तूमध्ये नेहमी चांगल्या गोष्टी वाचा, चांगल्या गोष्टी तुम्ही सांगू शकता किंवा चांगले स्तोत्र तुम्ही घरात लावू शकता, चांगले मंत्र तुम्ही लावू शकता, ज्याद्वारे तुम्हाला त्या वास्तूमध्ये जाणवायला लागते की खूप भरपूर आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. मग त्या विविध दैवी शक्तींचे आशीर्वाद मिळायला लागतात. रेकीचे म्हणजे रेकी शक्ती जी आहे तिची वैश्विक रूपी शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळायला लागतात. कितीही तुम्हाला कधीही काहीही वाटलं तरी आपल्या घरामध्ये नेहमी चांगल्याच गोष्टी करायच्या आणि चांगल्या गोष्टी बोलायच्या. कधीही कोणाबद्दल कधीही कुठलीही गोष्ट वाईट बोलायची नाही. वास्तू म्हणते तथास्तु. त्याप्रमाणे आपल्या वास्तूत नेहमी चांगल्याच गोष्टी करायच्या, चांगल्याच गोष्टी बोलायच्या. कधीही आपल्या वास्तूमध्ये तुम्ही छान नेहमी आवरून ठेवा. नेहमी उठल्या उठल्या आपल्या वास्तूला तुम्ही तिचे आभार माना. त्या वास्तूमधली प्रत्येक गोष्ट आपल्याला एक प्रकारचे आशीर्वाद आहे, ब्लेसिंग आहे. म्हणून त्या वास्तूचे नेहमी भरभरून आभार मानत राहा.
झोपताना पण तुम्ही तुमच्या वास्तूची प्रार्थना करायची की मी तुझे किती आभार मानू, तुझ्यामुळे आज मला राहायला जागा मिळाली आहे आणि सगळी लोक माझ्या या वास्तूत येत आहेत. भरभरून प्रेम मला माझ्या लोकांद्वारे मिळत आहे. म्हणून आपल्या वास्तूची खूप आभार माना, सगळ्या लोकांचे खूप आभार माना. श्री दत्तगुरू माऊलींच्या कृपेमुळे मी ह्या रेकीच्या मार्गात आलेली आहे. सगळ्यांचे कल्याण व्हावे ही एकच प्रार्थना. म्हणून सगळ्यांनी आपल्या वास्तूचे आणि नेहमी आपल्या जवळच्या लोकांचे प्रत्येकाचे खूप आभार माना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दत्तगुरू माऊलींची कृपा ह्या वैश्विक शक्तीच्या स्वरूपात माझ्याप्रमाणे सगळ्यांवर राहू दे, ही माझी अगदी मनापासून इच्छा. वास्तू म्हणते तथास्तु.